तुम्हाला माहित आहे का भारताच्या जीडीपीचा सर्वात मोठा हिस्सा हा कोणत्या राज्यातून येतो आणि किती येतो? जर तुम्हाला हे माहित नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा। भारताच्या जीडीपीचा सर्वात मोठा हिस्सा हा महाराष्ट्रातून येतो आणि तो हिस्सा म्हणजे 40 लाख कोटी। हा आज भारताच्या जीडीपीच्या 15% एवढा आहे। पण महाराष्ट्र राजा असेल तर मुंबई प्रजा आहे, कारण मुंबईमध्ये बीएससी, एनएससी आणि आरबीआय यासारखे मुख्य कार्यालय म्हणजे फायनान्शियल खाते आहे। महाराष्ट्र हा फक्त फायनान्शियल नाही तर उद्योगात सुद्धा अग्रेसर आहे। महाराष्ट्रात ऑटोमोबाईल आणि आयटी हे सर्वात मोठं सेक्टर आहे। हे सेक्टर मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर असे मोठमोठ्या शहरांमध्ये आहे। नागपूर, महाराष्ट्र, मुंबई आणि पुणे हे फक्त गाव नाही तर हे महाराष्ट्राचे मोठे उद्योग सिटी आहे आणि यात अनेक मोठमोठे उद्योजक आपली मोठमोठी गुंतवणूक करून उद्योग उभारत असतात। आणि हाच महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राने भारताला आयटी सेक्टर आणि ऑटोमोबाईल सेक्टरसाठी अग्रेसर बनवलं। महाराष्ट्र स्वतः मोठा नाही झाला तर त्याने भारताला सुद्धा मोठं केलं। ते कसं? तर शेअर मार्केट वाढवलं, लाखो लोकांना रोजगार दिला, त्याचबरोबर आयटी आणि ऑटोमोबाईल सेक्टरला गती दिली। महाराष्ट्राची इकॉनॉमी ही आज नंबर 1 ला आहे। महाराष्ट्र जीडीपीच्या बाबतीत 1 नंबरला आहे, पण तामिळनाडू आणि गुजरात हे सुद्धा त्या महाराष्ट्राच्या जवळपास आहे। तरी देखील महाराष्ट्र हा नंबर 1 ला आहे, कारण महाराष्ट्रात उद्योगशील आणि प्रगतशील महाराष्ट्र असे संबोधले जाते। त्याचबरोबर कमेंटमध्ये नक्की सांगा की महाराष्ट्र हा जीडीपीच्या बाबतीत पुढे देखील असाच राहील की भविष्यात मागे येईल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।